इथं कोंबडी होती. आता कोंबडी तर चोरून नेली, बकरी नाही कोंबडी पण नाही इथं. आणि फॉरेस्ट अधिकारी ना मस्तपैकी तिथं बसेले कुठं ऑफिसमध्ये. कोपरगाव शहरातील साई कुबेर सिटी भागात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या हालचाली निदर्शनास आल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. वन विभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी परिसरात पिंजरा लावला असला तरी त्यात कोणतेही प्रलोभनात्मक जनावर न ठेवता केवळ औपचारिकता पूर्ण केल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. याच मुद्द्यावर मनसेचे तालुका अध्यक्ष अनिल गायकवाड आक्रमक झाले असून त्यांनी थेट त्या पिंजऱ्यात बसून निषेध नोंदवला. पिंजऱ्यात जर बिबट्याला आकर्षित करणारं जनावरच नसेल तर तो तिथे येणार तरी कसा आणि मग तो पकडला जाणार तरी कसा, असा थेट सवाल गायकवाड यांनी उपस्थित केला. आपली नाराजी ठामपणे व्यक्त करत गायकवाड यांनी वन विभागाला इशारा दिला, जर लवकरात लवकर बिबट्याला पकडण्यासाठी प्रभावी उपाययोजना केली नाही तर पुढील आंदोलन हे मनसे स्टाईलने थेट वन विभागाच्या कार्यालयासमोर होईल. वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. साई कुबेर सिटीतील नागरिक सतत भीतीच्या छायेत आहेत आणि प्रशासनाने तातडीने ठोस पावलं उचलावीत अशी जोरदार मागणी होत आहे. संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव. इथं कोंबडी होती. आता कोंबडी तर चोरून नेली, बकरी नाही कोंबडी पण नाही इथं. आणि फॉरेस्ट अधिकारी ना मस्तपैकी तिथं बसेले कुठं ऑफिसमध्ये. बोला आता काय करायचं? अहो इथे लोक भयभीत झालेले. हा बिबट्याचा इथं याच्यात आला ना, या पिंजरा सहीच आहे ना ऑफिसमध्ये नेऊन सोडून देईल मी, हे ध्यानात ठेवा. या फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी ना हे लक्षात घ्या. इथले लोक आहे ना रात्रभर जागी, यांचे जीव मुठी धरून बसेले हे लोक. इथं काय करायचं या लोकांनी? अहो या इथल्या लोकांनी ना 200, 300, 100, 500 रुपये गोळा करून एक बोकडा इथं आणलं. आणि ते काय म्हणता, हे तिथल्या लोकांचं काम आहे म्हणे. आता ते म्हणजे काय पैसेच घ्यायले का अधिकारी? सांगा तुम्ही मला. चाललं काय कोपरगाव मध्ये? एक नाही ना बिबटे, 2-2 बिबटे. अरे काय वाटलं पाहिजे तुम्हाला? एक काम करा, तुम्ही पहिले बिबट्याची सोय लावा. जर अन्याय जर बिबट्याची सोय नाही लावली आणि जर काय याच्यात बिबट्या आला याच्या सहीच पिंजऱ्या सहीच तुमच्या दालनात आणून सोडणार आहे. जे काय होईल ते मी पाहून घेतो आता.